एका बिझनेस मीटिंगसाठी खामगावून अहमदाबाद जायचं होतं. रात्री 9 वाजता आमचा प्रवास सुरू झाला. थोडं पुढे गेल्यावर आम्ही नांदुरा इथं सावजी हॉटेलवर जेवणासाठी थांबलो. तिथे सावजी मटणावर ताव मारला. त्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. रस्त्याने नॅशनल हायवे, एक्सप्रेस हायवे असा प्रवास करत आम्ही अहमदाबादकडे जात होतो. वाटेत आमच्या सर्वांना झोप लागली. मात्र ड्रायव्हर साहेब सुसाट वेगाने गाडी चालवत होते. सकाळी 7 वाजताच म्हणजे रात्री 11 वाजता नांदुराहून निघाल्यानंतर सकाळी 7 वाजता त्यांनी आम्हाला अहमदाबादला टच केलं. अहमदाबाद पोहोचल्यावर आम्ही एक छान हॉटेल केली. हॉटेलमध्ये थोडं फ्रेश झालो आणि त्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी बाहेर पडलो. नाश्त्यासाठी आम्हाला एक छान गुजराती रेस्टॉरंट दिसलं. तिथे आम्ही गुजराती नाश्त्यावर चांगलाच ताव मारला. खमंग ढोकळे आणि विविध गुजराती पदार्थांचा आस्वाद घेतला. त्यानंतर पुन्हा हॉटेलवर आलो आणि मीटिंगसाठी निघालो. आमची मीटिंग जी आहे ती थोडी लांबली होती, त्यामुळे आम्हाला मग टाइमपास करायचा होता. मग आम्ही जवळच असलेल्या कांक्रिया जिल्हा भेट दिली. तिथे निसर्गरम्य परिसराचा आनंद घेतला आणि प्राणी संग्रहालय सुद्धा पाहिलं. यामध्ये विविध प्रकारचे वन्य प्राणी आम्ही पाहिले. त्यानंतर जवळच असलेल्या KFC मध्ये गेलो. तिथे चिकनचे पीस आम्ही चांगलेच यथेच्छ हादळले. त्यानंतर आम्ही परत निघालो मीटिंगसाठी. आमची मीटिंग संपली आणि यशस्वी झाली. नंतर आम्ही हॉटेलवर गेलो, फ्रेश झालो आणि संध्याकाळी आता काहीतरी व्हेज खायचं असं ठरलं. व्हेजमध्ये मग आम्हाला समोरच शेरे पंजाब नावाचं एक चांगलं हॉटेल दिसलं. तिथे गेल्यावर वेटिंग होती. मात्र 4 जणांचा टेबल आम्हाला मिळाला. त्यानंतर आम्ही विविध पदार्थ ऑर्डर केले आणि याच्यात जेवणाचा आनंद घेतला. येथे आम्ही सूप आणि असे वेगवेगळे पदार्थ आस्वाद घेतले असले तरी तिथे एक लसुनिया काजू नावाची जी सब्जी होती ती सर्वांनाच आवडली. जेवण झाल्यानंतर मग थोडं रिफ्रेशमेंट म्हणून आम्ही पान सेंटरवर गेलो. तिथं एक चांगलं पान आम्हाला मिळालं. हे पान इतकं छान होतं की ते आयुष्यातलं पहिलं चांगलं मसाला पान खाल्ल्याचा आनंद आम्हाला अनुभवता आला. त्यानंतर रात्री झोपलो आणि सकाळी परत निघालो दुसऱ्या मीटिंगसाठी. दुसरी मीटिंग आमची होती बडोद्यामध्ये आमची मीटिंग सक्सेस झाली. त्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि निघालो परतीच्या प्रवासाला खामगावकडे. वाटेत म्हटलं महाराष्ट्रातच जेवण करू. पुढे आल्यावर धुळ्याच्या जवळपास 50 किलोमीटर आधी साक्रीजवळ एका धरणावर लगतच तेथील धरणातील मच्छ्या काढून तेथे लोकांना त्या फ्राय करून दिल्या जात होत्या. मग आम्ही चांगल्या प्रकारे तिथं फ्राय मच्छी खाल्ल्या. थोड्या पुढे जाऊन थोडी खिचडी वगैरे खाऊन नंतर आम्ही एकदम सकाळी 1 वाजताच जे आहे ते खामगावला पोहोचलो. म्हणजे आमची ड्रायव्हर साहेबांनी गाडी पळवत आणली की उडवत आणली हे आम्हाला कळच नाही. आमचा प्रवास सुसाट झाला आणि सुखरूप झाला. तसेच आमच्या दोन्ही बिझनेस मीटिंग यशस्वी झाल्या.